नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत। तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये इडलीचे पीठ फुगत नाही, इडली एकदम सॉफ्ट बनत नाही। तर त्यासाठी मी काही टिप्स सांगणार आहे जेणेकरून आपली इडली मस्त अशी गुबगुबीत आणि पीठ चांगलं फर्मेंट होईल। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे। तर हा राशनचा तांदूळ आपल्याला इडलीसाठी वापरायचा आहे। इडली बनवण्यासाठी तांदूळ कोणता वापरायचा? तर तांदूळ तुम्ही कोणताही वापरा, फक्त इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही बाकीचे कोणतेही तांदूळ इथे इडलीसाठी वापरू शकता। तर इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे राशनचा आणि 2 वाटीला इथे 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। तर असं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला। 2 वाटीसाठी 1 वाटी उडदाची डाळ आणि इथे मी 2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे। तर साबुदाणा घातल्यामुळे इडली पांढरी शुभ्र होते आणि एकदम मस्त जाळीदार बनते। नंतर इथे मी 1 टीस्पून मेथीदाणे घेतलेली आहे। तर 1 चमचा आपल्याला मेथीदाणा घालायचा आहे। मेथीदाणा घातल्यामुळे पीठ जेव्हा फर्मेंट होते तेव्हा उबदार असे हे पीठ बनते, म्हणजे गरमी आतमध्ये पिठामध्ये होते मेथीदाण्यामुळे आणि टेस्ट पण फार छान लागते, म्हणून थोडासा मेथीचा वापर इथे करायचा आहे। तर आता आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। इथे मी सर्व एकत्र डाळी भिजत घातलेल्या आहेत। तुम्हाला जर वेगवेगळे घालायचे असेल तर तुम्ही डाळ वेगळी आणि तांदूळ वेगळे भिजत घालू शकता। तर अशा पद्धतीने आपण आता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ चोळून सर्व डाळी आणि तांदूळ धुवून घेऊया। तर हे डाळ तांदूळ मी दिवसभर भिजत घालणार आहे। तर अशा पद्धतीने आपण डाळ तांदूळ छान धुवून घेतलेले आहेत। तर आता आपण पाणी घालूया। पाणी घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ। आणि आता हे डाळ तांदूळ आपण आता दिवसभर भिजत घालणार आहोत। आता वरती झाकण ठेवूया आणि संध्याकाळी आपण हे डाळ तांदूळ छान मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। तर आता संध्याकाळ झालेली आहे। डाळ तांदूळ आणि साबुदाणा मेथीदाणा मस्त असे भिजलेले आहे, तुम्ही बघू शकता। तर साबुदाणा घातल्यामुळे इडली आपली एकदम मस्त पांढरी शुभ्र आणि फ्लफी होणार आहे। तर आता आपण वरचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घेणार आहोत। तर वरचं मी आहे ते पाणी काढून घेते थोडंसंच। आणि इथे मी पोहे घेतलेले आहेत। तर पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर पोहे आपण जेव्हा डाळ तांदूळ बारीक करेल तेव्हाच आपल्याला हे पोहे भिजत घालायचे आहेत। ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या। तर पोहे आता धुवून घेतलेले आहेत। पाणी घालून आता आपण हे 10 मिनिटे ठेवून देऊया। पोहे घातल्यामुळे इडली हलकी फुलकी होते आणि पचायला पण हलकी असते आपल्या आरोग्यासाठी। तर अशा पद्धतीने इथे आता आपण डाळ तांदूळ आणि पोहे हे सर्व आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून स्टेप बाय स्टेप बारीक करून घेऊया। तर एकदम जास्त आपल्याला मिश्रण घ्यायचं नाही बारीक करताना। तर 2 ते 3 चमचे मी इथे हे मिश्रण घेतलेलं आहे। आता आपण यामधील पोहे थोडे घालूया आणि जे राहिलेलं आहे ते आपण डाळ तांदूळ बरोबर नंतर स्टेप बाय स्टेप बारीक करणार आहोत। तर आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, जास्त पण पाणी घालायचं नाही। तर पाणी घातल्यानंतर आपण हे बॅटर रवाळ पद्धतीने वाटायचं आहे। तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या, रवाळ पद्धतीनेच वाटायचं आहे, कारण की आपली इडली एकदम दाणेदार बनते आणि एकदम जाळीदार बनते। तर बघू शकता अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे। जसा आपला बारीक रवा असतो तशा पद्धतीने आपल्याला हे पीठ बारीक करायचं आहे। जर तुम्ही पीठ बारीक जास्त बनवले तर आपली इडली चिकट होईल, एकदम फ्लफी होणार नाही। तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या। तर अशा पद्धतीने इथे आपण सर्व पीठ आता बारीक करून घेऊया। तर सर्व मी इथे पीठ बारीक करून घेतलेलं आहे इडलीचं। तर इथे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे। तर फर्मेंट कसं करायचं हे तुम्हाला एक ट्रिक तुम्हाला सांगते। तर पहिल्यांदाच आपली स्टेप आहे, हाताने चांगलं फेटून घ्यायचं आहे पीठ। पीठ जर छान फेटून घेतले तर एकदम जाळीदार फ्लफी इडली बनते आणि आतमध्ये हवा पॅक होते। हवा पॅक झाल्यामुळे ऊब बनते पिठामध्ये। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने 1-2 मिनिटे पीठ छान फेटून घ्यायचं आहे। तर बघू शकता एकाच डायरेक्शनने आपल्याला हे पीठ फेटायचं आहे। तर जर तुम्हाला मोठं भांडं घेऊन त्यात पीठ जास्त घालून फर्मेंट करायचं असेल तर तुम्ही मोठ्या भांड्याचा वापर करू शकता, पण इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी छोट्या भांड्याचा वापर केलेला आहे। आता कुकरमध्ये आपण हा डबा ठेवलेला आहे। कुकर मी पहिल्यांदा गरम करून घेतलेला आहे। गरम केलेल्या कुकरमध्ये आपण आता हा डबा ठेवलेला आहे।
तर दुसऱ्या दिवशी सकाळ मी तुम्हाला दाखवते की पीठ कशा प्रकारे फर्मेंट झालेलं आहे। तर बघू शकता काय जण काय करतात, डबा भरताना जास्त भरून पीठ घालतात आणि मग फर्मेंट करतात। तसं करायचं नाही। पीठ जर तुम्ही जास्त घातले आणि फर्मेंट करायला ठेवलं तर पूर्णपणे पीठ बाहेर येते फसफसून। तर मी थोडंच पीठ घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता वरती अगदी फुगलेलं आहे। तर एका पळीने मी तुम्हाला दाखवते की आतमध्ये किती जाळीदार असं फुगलेलं आहे पीठ हे। तर मस्त असं फर्मेंट झालेलं आहे, बघू शकता। तर कुकर गरम करून त्यामध्ये डबा ठेवायचा आहे आपल्या इडली बॅटरचं पीठ घालून आणि मग आपल्याला पीठ फर्मेंट करायचं आहे। रात्रभर मी हे पीठ फर्मेंट करायला ठेवलेलं होतं आणि जे बाकीचं पीठ राहिलेलं होतं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ठेवलेलं होतं ते मी पीठ 2 दिवसांनी वापरणार आहे। तर आता इथे मी पीठ छान फेटून घेतलेलं आहे। आता मीठ घालूया। तर बघू शकता पीठ किती फुगलेलं आहे। तर अशा पद्धतीने फर्मेंट करायचं आहे पीठ आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये आणि कुकरमध्ये घालून रात्रभर। तर आता इथे इडली स्टँड घेतलेले आहेत, तर तेलाने ग्रीस करून घेऊया। आता मी तुम्हाला दाखवते की इडली कशी फुगते आणि पांढरीशुभ्र कशी होते, एकदम जाळीदार। तर सर्व आपण आता प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे। तर इडली बॅटर पण मस्त फुगलेलं आहे, फर्मेंट झालेलं आहे, बघू शकता। मिक्स केल्यानंतर पुन्हा वरती आलेलं आहे पीठ हे चांगलं फेटल्यामुळे। आता आपण सर्व पीठ इडलीच्या साच्यामध्ये घालून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण सर्व इडलीच्या साच्यामध्ये पीठ घालून घेतलेलं आहे। तर तिकडे मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे इडलीच्या भांड्यामध्ये। तर इडलीच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे, ही एक छोटीशी टिप लक्षात घ्या। मगच आपल्याला ह्या प्लेटा इडलीच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत, तेव्हाच आपली इडली चांगली फुगेल आणि मस्त जाळीदार बनेल। तर अशा पद्धतीने सर्व प्लेटा ठेवलेल्या आहेत। तर 10 मिनिटे आपण आता ही इडली वाफवून घेऊया। 10 मिनिटाच्या वरती इडली बिलकुल वाफवायची नाही, जर वाफवली तर वातड बनते, चिकट बनते। तर अशा छोट्या छोट्या टिप्स लक्षात घ्या। तर 10 मिनिटे झालेले आहेत, तर बघू शकता हाताला पीठ बिलकुल चिटकत नाही, इडली छान मस्त शिजलेली आहे। तर आता आपण ह्या सर्व प्लेटा काढून घेऊया आणि ह्या प्लेटा थंड झाल्यानंतरच इडली आपली काढून घ्यायची आहे। नॉर्मल थंड झालं की काढून घेऊया। तर थंड नॉर्मल झालेलं आहे। तर आता आपण एक एक करून अशा इडल्या काढून घेऊया। तर इडली काढतानाच समजत आहे की अगदी मस्त भुसभुशीत जाळीदार अशी बनलेली आहे। जवळून तुम्ही बघू शकता, इडलीचा आकार पण बघू शकता, मस्त अशी इडली फुगलेली आहे। तर अशा पद्धतीने इथे सर्व इडल्या आता आपण काढून घेऊया। एक इडली मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते। तर बघू शकता अशी दाबून बघितली तर स्पॉन्जसारखी इडली बनलेली आहे। तर अगदी जाळीदार आणि स्पॉन्जी बनलेली आहे। आणि तोडून दाखवते तुम्हाला एक इडली की कशा पद्धतीने आतून झालेली आहे। तर एकदम रवाळ आणि जाळीदार अशी बनलेली आहे, फ्लफी बनलेली आहे। तर कुठेही चिकट नाही, बघू शकता जवळून तुम्ही, अगदी स्पॉन्जी बनलेली आहे। तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे पीठ फर्मेंट केले आणि ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्यात जर तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर इडली बिलकुल बिघडणार नाही। आणि कोणताही सीझन असू द्या, इडलीचं बॅटर फर्मेंट व्यवस्थितपणे झालं तर इडली बिलकुल बिघडणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय।